गणा नीट आणशील का माघारी तर मला नग बाबा तू द एकटा मला नको म्हणते की मी ए गप्प आहे तसं काय वरडते भीती का बेचन आता मला आधीपासून मला बस बघून तू दे काय बघते हो कसलं पंख आहे तर त्याला बघा की जाऊन मोहर तरी आज आपण मुख्यमंत्री असं समज आणि आतमध्ये बसायचं या मला गणा. आई वडिलांना मी अजून काय सांगितलंय बरं का त्यांना म्हणलंय काहीतरी आहे गोष्ट काय आहे काय फिरायला जायचंय कुठं हेलिकॉप्टर दिसलं का मला बोल. काय आई काय नाही अगं भ्यायची काय गोष्ट आहे अगं ह्यात मध्ये काय तुला नाही मी आधी सांगितलं. काय नाही अगं आई काय लागतं तो भ्यायचं नाही बेच रे तू आम्हाला कुठे बी आम्ही भेटच नाही अगं भ्यायची तुझी काय त्यात मध्ये माझं पाकिट रात्री कोणी उचागलंय पाकिट रात्री कोणी उचागलं माझे पैसे बाहेर आले तेव्हा पाकिटातनं माझ्या काय आपल्याला कल्पना नाही बाबा येडा फिरायला काय झालं तो आज घेतला असेल तो आज घेतला असतील पैसे हमकास अरे काय हाडे फिड आहे का माझं या बघ काय या बघ सगळं मग ते पैसे तुझ्या शेजारी पाकिट आहे खूप खूप गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन क्रेझी व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही आम्ही पुण्यामध्ये येऊन थांबलो होतो विमाननगरमध्ये आणि इथं दादानं एक लय मोठा बटाकावळ केला आहे तुम्हाला दाखवतो काय केला आहे ती मानवरूच लाव मान ही बघा मानवरूच लागी पांढरी उशी तांबडी करून टाकली समधी मळून तेवढा मांडला मी सकाळ सकाळ गरम पाणी पितोय अजून आंघोळ नाही केली बाथरूममध्ये गेलो तो पाणी फ्लश व्हाय नाही त्याला बोलून घ्यायला लागेल एकदा आणि हो समजायची मेन गोष्ट आता आम्हाला इथनं 9 वाजता निघायचं आमच्या टाईम आहे मी 5:30 वाजल्यापासून एडिटिंग करतो या मी तर म्हणलं तर 4 वाजता उठूनच एडिटिंग करावा पण नंतर 5:30 वाजता जाग आली एडिटिंग करायला चालू केली आणि थोडी राहिली नॉर्मल एडिटिंग करू थंबनेल बनवू व्हिडिओ अपलोड लावू आणि 9 वाजता इथनं निघू आपला इथनं लई लांब नाही इथनं जवळ जायचं आहे त्यामुळे रूम घेतलेली गरम पाणी पितो तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला आणि 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका दादा झोप कशी आली मस्त तुला आपलं पत्र्याचं शेड लय भारी का पत्र्याचं शेड आसरून पसरून गुद मारता येतं वा तुला बरं गुद मारतंय मला गुद मारा ना कसं मला पत्र्याचं शेड माझ्या नाही ना आपलं काय आपलं गाव बरं ठीक आहे काय म्हणते दादा तू आता ऊस खुरपून घ्यायचा म्हणून. ऊस खुरपून घ्यायचा का नाही म्हणजे आम्ही इथं आलो या ह्यांना मी आता काय चांगल्या गोष्टी मला दाखवायच्या त्या ती तिकडे गेलं ऊस खुरपायच्या आहे मशीन नीट आहे त्या कारण पाणी पाजलं का वैरण टाकली का हीच चाललंय नुसतं मला तर डोकं पण पडायला लागलंय माझं काय करावं मला तर समजण्यात आलं या आता मला 9 वाजता निघायचं आहे का व्हिडिओ एडिटिंग चालू आहे का 5:30 वाजल्यापासून एडिटिंग करतो या 2-3 तास गेलं तर एडिटिंग करायला आणि आता थोडं राहिलं एडिटिंग करायचं आहे थंबनेल बनवायचं आहे आजच पोस्ट करता यूट्यूबला खूप जास्त सपोर्ट आहे असा सपोर्ट राहून द्या आणि मी करतो आता एडिटिंग आणि आंघोळ करतो आणि मग नंतर निघू आपण आई कोलगेटनं दात घालायला असते का राखणं मुंबई असू दे किंवा पुणे असू दे आपली राग गावाकडली भारी मग कोलगेट घालायचं असते दात मला कोणकडे जमत वाहून मिळते रे आहे कोलगेट बरं आहे राख 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 असते का त्या? गौरीची राग खमंग लागते मला. काय अवघड आहे काय करावं दादा झोपल्यात तो कसं दादा अजून झोपल्यात आहे दादा अजून झोपल्यात ती ती तिकल ती 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 भांड ती भांड ती भांड तिकल ती भांड्यातला तिकडे ठोकली आणि तिकडे कसं वाजलं? अगं कुठं थुकली आता काय हिला करावा अगं आहे तिथं थुकते कुठनं बसायचं म्हणजे कुठं बसायचं रिस्क असतं तुम्ही पुढे. रिस्क नाही पळून येता शेत नाही तिथं तुला दामून ठेवणार मी तुला तिथं काय जास्त भावनो काय जास्त रिस्की नाही तुम्हाला माहिती पुढं काय म्हणणं कारण की तुम्ही समजा व्हिडिओ बघितला असणार आहे तुम्ही आउटरो बघितला व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला माहिती की काय होणार नाही व्हिडिओमध्ये पुढं तर आईला काही सांगणार नाही आईला बी सांगणार नाही दादाला बी सांगणार नाही की आज काय करायचं आहे ती अजून मी ह्यांना दोघांना सांगितलं नाही की काय करायचं आहे ती पण आणलं ह्या दोघांना आणि मजाही पण आहे तुला असं पुणे दाखवणार नाही का नाही असं पुणे दाखवणार नाही ना तो स्वप्नात पण विचार नाही केला
आईचं रिॲक्शन लय भारी आणलाय त्या ठिकाणी. दादा चहा घ्या. ओके दादा कसं रेडी झालतंय दादा कसं येतं कसं येतं कसं आहे टोपी मोहशा घातलेले अशी टोपीच तशी आहे ती टोपीच तशी अशी ती हॉटेलवाल्यांना कांगवा ती पैसे घेत नाही ह्याचं. ओके त्या भावानं जाऊन कांगवा आणला हॉटेलवाल्यानं चांगला माणूस आहे असू द्या काय अडचण नाही. 6 मिनिटामध्ये 9 वाजेपर्यंत आम्हाला म्हणला या 9 साडे 9 या काय अडचण नाही. तिथनं 1.5 किलोमीटरवरच आम्हाला जायचं फक्त तर माझी येणार नाही ते माझ्या काचा धाक 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 करायला लागले धाक धाक लॅम्बॉर्गिनीमध्ये बसताना कसं धाक धाक करतो धाक धाक करायला लागले काजामध्ये डेंजर सीन आहे लई पण आईसाठी सोपं आहे लई. तुम्हाला सांगितलं सांगणारच नाही तुला मी ती डायरेक्ट डोळ्यानं समोर दिसणार तुला घेऊन यायचं तर काय नाही घेऊनच काय नाही आनंद मिळणार नाही ती बघून नुसतं आनंद मिळणार नाही लय आनंद एक जीवन एक आठवण लई मोठी आठवण आहे आठवण आहे लई मोठी. मला वाटतं की माझ्या आईवडिलांना जीवनभर काम केलं आहे त्यांच्यासाठी मी एक 10-15 मिनटं काहीतरी त्यांच्यासाठी एक सुखाची गोष्ट करणं एक सुख ती सुख असं सुख माझ्या वडिलांना पण दादा असं बघायचं खाली असं बघायचं खाली ह्यांना काहीच माहीत नाही मी काय बोलतोय पण मलाच माहिती मी काय बोलतोय ते. थांब 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 ही पांढरं काय होतं ही पांढरं हात पडतंय का तुझं ते इकडं थांबते ते पांढरं हात पडल्यावर काय होतं ना ते परत नंतर ना ते लय उलट्यात हात मग ते त्यापेक्षा ही बरं आहे असं केलेलं. बस बाबा आता लय आग व्हायला घालायची व्हा बरी लागली आग व्हायला हाताची. दादा तुम्हाला असं एकदा हां कसं आहे आज नुसती ह्यांना सांगितलं नाही ह्यांना माहिती नाही आज काय होणार नाही ह्यांच्या आयुष्यामध्ये समजात खुशीचा दिवस आहे फक्त आईने ती ॲक्टिव्हिटी केली पाहिजे मला वाटतं या आई फक्त भेतील आहे तर त्यातमध्ये भेची काही गोष्ट नाही नुसतं बसायचं आहे आपल्याला काहीही टेन्शन घ्यायचं नाही काहीही नाही. तयार आहे आई तयार आहे काही बी होऊ दे काही बेचं नाही काही त्यातमध्ये बेचं नाही. हां बेचं नाही अजिबात नाही. अजिबात बेचं नाही अजिबात नाही. हां अजिबात नाही चला चला शूटिंग काढ कधी बसवलंय का लिफ्ट कधी बसलाय तुम्ही अशा लिफ्टमध्ये बसलाय का बघ तुमचा पोरगा मी मला स्वतःला नशीबवान म्हणतो तुम्ही मला जन्म दिला आणि ही पृथ्वी दाखवली ना ही मात्र लई मोठी गोष्ट आहे ह्याचा उपकार मी जीवनावर फेडू शकत नाही ग्राउंड लेवल. ओके बायकोचं काय नसतंय काय तसं काय नसतंय भ्रम आहे तुम्हा सर्वांचं माणसानं समध्या गोष्टी मनापासून वर चाललं वर नाही खाली चाललंय मनापासून गोष्टी केल्या का नाही माणसानं समध्या गोष्टी नसते त्या बायकोचं बायकोचं काय नसतंय. आता मी इथनं आम्ही निघलेलो या काल रात्री आम्ही हे आहे तर थांबलो होतो या हॉटेलमध्ये आता आम्ही इथं निघालेलो या तर ह्या रोडनं आम्हाला निघायचं या आज लईच भारी वाटेल का नाही का आपल्याला लईच मजा येईल का नाही ग हां फक्त तो भ्यायचं नाही बेचर तू आम्हाला कुठे बी आम्ही भेटच नाही अगं भ्यायची दोघे काही त्यात म्हणजे गोष्टच नाही काय नॉर्मल गोष्ट आहे ती नॉर्मल आणि काय आहे का आपण रानामात राहतो त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची सवय नाही आपण त्या गोष्टीला थोडं भेकडं माणूस आहे त्यामुळे भ्यायचं नाही त्या गोष्टीला अजिबात मस्त मग जाऊन चिलमध्ये बसायचं अगं हाय मी आहे तुमचं अगं चिलमध्ये बसायचं चिल म्हणजे हे शब्द आहे चिल पण त्यात बसायचं आपल्याला जाऊन तिथं काही टेन्शन घेत नाही काय नाही मला तुमच्या चेहऱ्याचा आनंद फक्त बघायचा आहे तुम्हाला काय फील होत आहे ती मेन रोड आहे हिथनं इकडे साईडला जायचं आपल्याला भारी आहे एकदम मस्त मध्ये लय आहे ते उतडाला आहे ओके सकाळचं पुण्यातलं वातावरण काय पण म्हणा पण एकदम बरं आहे बरं का पण स्वच्छता नॉर्मल कमी पुण्यामध्ये नॉर्मल म्हणजे बरीच कमी स्वच्छता आणि पण मस्त आहे पण माझ्या आईला समजा गोष्टी ही खोट वाटते त्या आईला मी काय म्हणलं ही कंपनी कशी बघताय ना मागची ही कंपनी आईला म्हणलं एक दिवशी उभा करून दाखवणार नाही तुला खोट वाटतंय का खोटं वाटतं आईला ही गोष्ट खोटी वाटणार नाही काय नाही ना अगं कमाई होत असते समजा गोष्टी होत असते त्या मला स्वतःवर विश्वास आहे माझी जिंदगी होणार ती समोरची बिल्डिंग दिसली का समोरची बिल्डिंग तशी बिल्डिंग होणार नाही माझी अगं हवा नाही घालवत आहे ही हवा आहे ना तुला लागणार एक दिवशी चांगली नो मॅप गुगल मॅप दाखवतोय आम्हाला ह्या रस्त्याने इकडे जायचं म्हणून तर चला तिथनं जाऊ इकडं आता शक्यता इकडेच आहे हां इकडेच आहे चला रस्ता क्रॉस करतो आता पडायला जातो कसं वाटतं या नाही तुला माहितीच नाही अजून काय होत नाही त्यामुळे तुला अजून काय वाटत नाही दातात काय अडकलं या का नाही काय चला समोरच ह्या गेट आडवं गेट दिसतंय त्या गेटच्या पडल्या साईडला ती वस्तू आहे त्यात आम्ही बसणार आहे का कसली वस्तू आहे व्हायला लागले जरा थोडं जास्त मला हा
अटॅक यायचा संभावना आहे, अटॅक यायचा संभावना असं वाटतं मला कधी कधी. तर ह्या गेटपाशी आमचा मित्र यायला लागला, तर त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो 1 मिनटं. येतो एका मिनटात. हां तर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हर हर महादेव. ही दादा आहेत, ह्यांना आपल्याला समधी मदत केलेली आहे. काय चाललंय बाकी? तुला मी अजून काय सांगितलं आहे बरं का, त्यांना म्हणलंय काहीतरी आहे ही गोष्ट. सरप्राईज आहे त्यांच्यासाठी, सरप्राईज. कुठलं आहे आपलं ते आहे का? ओके. काय आहे काय फिरायला जायचं? कुठं हेलिकॉप्टर दिसलं का? मला मोबाईल काय आई काय नाही अगं, भ्यायची काय गोष्ट आहे अगं, ह्यात मध्ये काय नाही, आधी सांग काय नाही अगं आई, काहीच लग्न नाही. काय नाही, काय भ्यायची गरज नाही. आधीच सांग नुसतं बघ, नुसती मजा बघ, नुसती काय नाही भ्यायचं. अगं तुला पुणे बघ कसं फिरवतो मी. चल जवळ न बघू कसं आहे. चल चल. दादा बॅग आमच्या कुठं ठेवू? ओके ठीक आहे या. ओके ठीक आहे, इकडे या, इकडे इकडे इकडे. कधी नाही आपल्या गावात कोणी हेलिकॉप्टरमध्ये. ती मला पाणी आहे का? चक्कर फिकरायला तर वाटली की कसं आहे बघितलं का? मजा पण एकदम. ही असं आहे हेलिकॉप्टर. आता ह्यातमध्ये आपण बसणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण पुणे दाखवणार. याड बीड लागलं काय बाटली ठेवू? याड बीड लागले का? मी इथं बसते, तुम्ही या फिरून. काय याड्यानं करते सांगा. हिला काय नसतं हेलिकॉप्टर मध्ये एवढं म्हणून. आपल्याला नका. काय असतं एवढं? काय नसतं. चल बघितलं नाही काय बघतंय. काय मला वाटलं होतं तो असं बोलणार आहे म्हणून, त्यामुळे तो सांगितलं काय नाही, कायच लागत नाही. आतमध्ये बेल्ट समजा असते लावायला, काय लागत नाही. आणि एकदम सिक्युरिटी समजी फुल एकदम टाईटमध्ये असते. बसवून देते तू ये बसून, मी थांबते तेव्हा. मी येडाय काय, मी तुला इकडे येडाय काय आणायला एवढ्याला. आ? पैसे भरले ते. अगं काय सुद्धा नाही आहे तू. दादाची प्रतिष्ठा एवढे मोठे झाले, पैशावर त्याला भरायची गरज नाही. हा अगं ये तू कशाला टेन्शन घेतलं नको घेऊ का तू. मला ते काय होतं ते काय ते हे कसं होतं ते काय म्हणते ते काय ही घार कशी अशी बघत राहते, कुठल्या शिकारीकडे घार कशी बघत राहते, अशी आहे नुसती हेलिकॉप्टरकडे बघत राहते नुसती. काय खरं नाही. मम्मी का चेहरा तो देखलो. मला नको बाबा, तू जागा ना. अगं आहे काय आहे, नुसतं हेलिकॉप्टर तर आहे ग. हेलिकॉप्टरची आपण घरावून बघायचो, आपल्या घरावून उडून निघालेलं असं वरून आपण बघतो खाल्लो तो कोण निघालाय, शरद पवार निघालाय, कोण निघालाय, आमदार निघालाय, कोण निघालाय, मुख्यमंत्री निघालाय. आज आपण मुख्यमंत्री असं समज आणि हातमध्ये बसायचं या. दादाचं काय नाही, दादाचं आमचं दादा भारी वाटतंय. दादाचं काय नाही, आम्हाला बसायचंय. दादाचं एवढं काय नसतंय, पण आईचं लय आहे. दादा तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय का तुम्हाला? जवळ गेल्यावर काय वाटेल? मला बसायचंय का? मग त्यात बसायचं. बघ बरं बाप बघ कसा दट आहे. तुझंच काय होतं मला समजत नाही नीट. आता माझी नाही जाम. त्याला बेल्ट असतो बसताना लावायला. आता तुम्हाला जेवढी इथली इन्फॉर्मेशन आहे ना, मी हेलिकॉप्टरपेक्षा जसं जाईल का नाही, तर हे तुम्हाला समधी इन्फॉर्मेशन इथली मी समधी देऊन टाकणार एकदम खटाखटमध्ये. काय बाबा, तू मला म्हणलं असं मी आलीच नसते बाबा घरनं. मी घरच सोडत नाही, मी जोक्याचा बसाय भीतीला. तू झोक्यावर बसाय भीती मला सकाळी म्हणल्यावर मला डाऊट आलता, पण मी म्हणलं नाही ह्याला बसायचा 1,00,000% बसा काय बी होऊ दे तिकडे, काय बी होऊ द्या, मला बसवायचं म्हणजे बसवायचं. तुझं पंख तरी राहते का बाबा? आई पंख नीट असते ते ग. मला सांगितलं असं मी तिथनंच पुण्यात माघारी गेली असती घरी. काय काय पैसे गरज आहे का? बाबा हेलिकॉप्टर मध्ये हो घेऊ ना. अहो धन्यवाद दादा, धन्यवाद. आमच्या आईला सांगा जरा थोडं समजून, काय नसतंय म्हणा एवढं. काय असतं तेव्हा? काय नसतं या, काय सांग नसतंय. अगं काय काय नसतंय एवढं बॅबी, काय नसतं या. पण मी आईला घेऊन जाणार 1,00,000% मी आईला घेऊन जाणार का असल्याही परिस्थितीत. हां मी तुला उचलून येणार. दोघं जण मिळून हेलिकॉप्टरला बांधून नेईन नाही तर. हेलिकॉप्टर म्हणणार ताकद आहे भाऊ, ताकद हेलिकॉप्टर खतरनाक ताकद आहे. दमा उचलतं एक बार. भ्यायचं काय तेव्हा? दादा बी येत नाही तो काय भीती आहे. आता जायचं मस्त फोटो बिटो काढायचं. काय करायचं तेव्हा? मला तर घेतलंच ब्या वाटतंय कोण बसलं हेलिकॉप्टर. यार मला लय ब्या वाटतंय, नको तू एकटा हिंडून ये. अगं आहे हेलिकॉप्टरच आहे ना, असं काय लय आहे तेव्हा, काय एवढं भीती आहे? पण वर आकाश उडतंय की ही. तू नुसती बघायची वरनं घरावरून जातं आपल्या इकडून तिकडून जातं. आज साक्षात बसणार आहे हेलिकॉप्टर मध्ये. पण ती मला भ्या वाटतंय र. काय भ्यायचंय बघ कसं दिसतं रे. अयो मला आधी बसायची, मला बस बघून घेऊ दे. काय बघते आई बघते या. बम
काय आहे बसायचं तुला यातमध्ये आई हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या हेलिकॉप्टर चेकिंग करते या आई बेल्ट तपासते हो हेलिकॉप्टरचं बघा कसं आहे ह्या पाठीमाग शिटा बसायचं ही हेडफोन तुझ्या कानाला लावायचं माझ्या आणि दादाच्या कानाला हेडफोन लावायला लागतं मोठं मोठं म्हणजे हेलिकॉप्टरचा आवाज जास्त येत नाही आपल्याला बाबा गणा नीट आणशील का महागारी तर मला नग बाबा तू जा एकटा मला नको म्हणते की मी ए गप आहे तसं काय वरडते भीती का भ्यायचं नसतं या दादा बेहना तुला बरं वाटतंय मला नग हेलिकॉप्टर मध्ये मी महागारी यार बिल लागलं काय तुला आहे सोपं आहे काय येडण करू नको तू मला नग बाबा अगं नुसतं बसायचंय उडून जाते लगेच थोड्या वेळानं मी चालत ती नको 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 आई लागली येडण करायला इथं हेलिकॉप्टरमध्ये आणलं नाही कुशल नको म्हणायला लागली मला समजा ना काय थांब थोड्या वेळ जरा आपली गाडी बरी आहे ती खुटखुटी डोकं बिकं फिरलं काय तुझं खुटखुटी गाडी ए तुम्ही बसा बाया मला नग मला जगायचंय लय दिवस अगं आहे येड्या नको करू तू ही काय आहे ना ते दरवाजा असतो या ए ढकलू नका तसं काय पण करा नका पंख्यावर बसलं चालेल का पंख्या बसायचं काय मरायचंय काय पंख्या बसून गणा मला नको बाबा तू जा एकटा मी याड्या नको करू तू हां मध्ये दादा ठेवा त्यात मध्ये जावा पाण्याची बाटली तुला घ्यायची असेल की ह्या हेलिपॅडवरून उडायचं आपल्याला हितनं उडायचं आहे आणि दुसरं हेलिपॅड आहे तिकडे जायचं या लगभग हां ठीक आहे 10 ते 15 मिनिट लागतील आपल्याला आता आपण जाऊ तिथं हेलिकॉप्टरपाशी फोटो काढू आपण चला आपण तिथं जाऊ फोटो काढू आपण तिथं फोटो काढू थोडं व्हिडिओ काढू आणि त्यानंतर ना उडाच्या वेळेस घेऊन जाऊ समजा बसू आणि मग निघू आपण हे राहून द्या आता सदलक हे तोंड कशी करते दिगी 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 जाऊ द्या असं द्या बरं आपलं अजून किती अर्धा किती 15-20 मिनटं 15 माईक बघू कॅप्टन दिसला दादा काय कडे चाललंय ओके पुण्यामध्ये हा. हेलिकॉप्टर जवळ आलेलं आहे ओके हां ओके हां अजून आता आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहे ओके आणि इथनं हेलिकॉप्टर उडणार आहे आणि पुढे जाणार आहे पुढच्या तिकडं तिथं उतरणार आहे आणि माझं वडील गर्वानं सांगते ना की बाबा माझा पोरगा माझ्यासाठी करतोय अरे मला कुठल्या गोष्टीची बेशी करत नाही माझं वडील खुश माझा आई खुश बस मला दुनियाला माझा किती मोठा सामना समोर येऊ दे माझा आई वडील माझ्यासोबत येतं ना मला कुणाच्या बापाला बेशी करत नाही माझ्या महादेव पाठीशी आहेत त्यामुळे मला काहीच वाटत नाही आता आम्ही फ्लाय करणार नाही हेलिकॉप्टरमधनं वर नाही जाणार नाही बघा नसतं लग्नालाच असतं या आय नुसती फिरते बघते या आईला सोपं आहे काही अवघड नाही नको बाबा येड्यावर करते या अरे ह्याला कुठंच काय नाही थांब दादाला जाऊ दे आधी दादा इथं बसायच्यात ना आली नाही मी इथं बसणार नाही मला बघायचं ना साईडला होय काय आयदाला मी पहिल्यांदा बसवले आता बघू त्यानं नाही आताच नाही लावायचं ती जेव्हा हेलिकॉप्टर चालू ना मग त्यावेळेस मला लावायचं आताच नाही लगेच लावायचं पायलट भावालेला इथं आणि निघायचं आहे आता दादा बसले ती आतमध्ये चालू करून द्या ओके हां ठीक आहे हां झालं हां जरा आईची लय जास्त दुख व्हायला लागली आईची दुख व्हायला लागली लय यायला लागले
भावांनो लय भारी वाटायला लागलंय, लय भारी वाटायला लागलंय रे, लय भारी वाटतंय. दादा अयो खाली बघ खाली. निघालो अयो हे बघ. तर हे आपलं आलेलं इथं हेलिपॅड हे आपले आलेलं या हे बघा इथं बाकीची हेलिकॉप्टर आहे ते आणि आम्ही इथला तिथे उतरायला लागलेलं या हे बघा आम्ही आलो जागेला आमच्या हे बघायला आहे का खूपच जास्त भारी वाटतं या कसं वाटतं आहे भारी वाटली. झालं पण आता फायनली भावांनो आम्ही आमच्या जागेला आलेलो आहे आम्हाला आता उतरायचं आहे एवढा आनंद आला का नाही खूप जास्त आनंद आला आम्हाला आईचं रिॲक्शन खतरनाक खतरनाक रिॲक्शन होतं आईचं लय 45 मिनिटं 45 मिनिट नाही 10 मिनिटं सुद्धा नाही. 6 मिनिटात आलो इथं दरवाजा उघडा लागला ओके चला या ओके ओके फायनली आई वडील माझं उतरायला लागले ते हेलिकॉप्टरमधनं ही बघा का दमाने या जास्त भारी वाटतंय मला आता आमचं सामान घ्यायचं ना आम्हाला निघायचं इथनं आता ओके चला ये अंदर में उन्हीं का गॉगल है ठीक है हम ती बॅग दे इकडं तू नको तुझी बॅग घे हां ओके हां घे चला ओके आई होय काय फील आला लय भारी वाटलं रे. दादा कसं वाटलं हो? भारी वाटलं लय लय भारी वाटलं. अहो लय भारी खरं दादा लय भारी वाटलं आम्हाला लय भारी मजा आली ना हो ती इकिरी झाल्यानंतर ना आई बोंबलाच लागली ती येत वाटत आवाजच निघाला असे घाबरत होते आता एकदम छान वाटतं हा छान वाटतंय ना. आता भारी वाटतं यायला खरं खूप जास्त भारी वाटलं कसं वाटतं आहे भारी वाटतंय. चला साईडला ये इकडं गावठी पोरगा काय करू शकतो गावठी पोरगा समजा गोष्टी काय करू शकतो रे जर मनात आणलं तर भावना सदला का आता निघालेलो आहे आम्ही इथनं हेलिपॅडपासून ती बघा हे आपलं हेलिकॉप्टर आहे आता इथनं निघणार आहे आणि आम्ही पण आता इथून निघणार आहे तर चला आता आम्ही गेट वगैरतो आणि आता निघतो आम्ही ओके चला ओके इथं आहे आपली रिक्षा
कसं वाटलं हेलिकॉप्टरमध्ये भारी वाटलं. एक व्हायला लागली आई बोंबलायला लागली आतमध्येच या परत घरी अहो आल्यावरती. नक्की नक्की मी रात्री याला म्हणलेलं घरीच या पण नाही असू द्या ते आता चला यस सावकाश जा. हो दादा छान नाही का? दादांमुळं समजा पॉसिबल झालेलं काय नाही, काय आहे नाही, आणि काय खूप सपोर्ट मध्ये एवढा सपोर्ट केला दादानं ना म्हणजे ती नाही शब्द सांगता येत नाही तर भेटूयात दादा नक्की मी तुम्हाला फोन करतो पुण्यात संध्याकाळी पण नक्की. हा हा चलो. हा मी ना माझ्या गळ्याचा माईक काढला भाऊ मला जरा काय झालं ना माझं पोट दुखायला लागलं मला थोडा जरा मुतखड्याचा त्रास आहे नॉर्मल तर त्यामुळं आम्ही ए सी बस घेतलेली आहे आणि ह्या ए सी बसमध्ये आता आम्ही निघालो शिवायमध्ये दादा बसले आतमध्ये चला जाऊ स्वारगेटमध्ये या आता स्वारगेटमधनं निघायचं आहे आम्हाला इंदापूरकडल्या दिशेनं तर थोडं खाण्यासाठी पॉपकॉर्न घेतलं आहे चला निघू आपलं भाऊ यायला लागलं ते घ्यायला आणि एडिटिंग करून नेहमी झाली आहे नेहमी राहिली आहे ही आहे आमच्या टीमवरचा बस स्टँड चला उतरायची वेळ आली आपली आता अशी गाडी आली घ्यायला आपल्याला चला चला विशाल भाऊ घरी आलेलो सध्या जेवण करायला चालू होती आई भाकरी करते मी काही दुपारी थोडा फ्राय राईस खाल्लाय अजून काय नाही खाल्लं काय राहायचं कुठं खाणार का ना काय नारळातलं पाणी प्यायलाय पोट दुखायला लागलं नाही खाऊ तुझं जाऊ द्या वाजू द्या वाजू द्या. तर जेवण करतो मस्त मटके जास्त घालून केलंय हां वा लय भारी तर भावांनो सध्या एडिटिंग चालू आहे एडिटिंग झाली थोडी नॉर्मल राहिली एडिटिंग करायची ब्लॉगची ओके काय दादा शक्ती ती नाना भावती का साईडला बाय कटाळा येतो का नाही बोलायचा झोप की आता आहे ब्लॉगिंग आहे तुला नाही माहिती लई त्रास असतो या ही गोष्टी सोपी नसते रे पण आम्हाला नाद आहे ह्या गोष्टी त्यामुळे आम्हाला भारी वाटतं भावांनो पुढला व्हिडिओ ह्याच्यापेक्षा पण जास्त क्रेज येणार आहे कारण की पुढला व्हिडिओ तर लई धमाकेदार आहे एवढा धमाकेदार नाही खूप जास्त धमाकेदार आहे सध्या मी एडिटिंग करतोय माझ्या रानामध्ये बसलेलो या बाजावर बसलेलो या असं काहीतरी आहे लोकेशन टाईम झाला आहे 9:22 आणि रानात या आई तिकडे शेकत बसली या दादा जेवण झालेलं आहे आणि खूप जास्त भारी वाटतं या आणि ही दिवस मला काय वाटत राहणार जी मी सध्या कादा करतोय कारण की येणाऱ्या काळामध्ये मी खूप जास्त मोठा माणूस बनणार नाही तर तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असत राहून द्या भावांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भावांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र